ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन बघणार आहोत, ज्याचं नाव आहे व्हेकल ऑन अ बँक रोड. ओके, लास्ट टाइम आपण हॉरिझॉन्टल रोड वर जर व्हेकल मूव्ह होत असेल तर त्याचं स्पीड किती असेल किंवा त्याचं सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स आपण फाइंड आउट केला होता. त्याच्यावर कोणते कोणते फोर्स ऍक्ट होतील ते आपण बघितलं होतं आणि त्याच्यानुसार त्याचं स्पीड लिमिट किती असावा हे आपण कन्सिडर केलं होतं किंवा फाइंड आउट केलं होतं. बट आपल्याला माहिती आहे आपले रोड काही युनिफॉर्म नसतात, म्हणजे हॉरिझॉन्टल स्मूथ सरफेस सगळीकडे नसतो किंवा सगळीकडे रफ सरफेस, कुठे स्मूथ असतो, कुठे रफ असतो, कुठे वळण असतो, ठीक आहे, कुठे उतार चढाव, हे सगळ्या गोष्टी आपल्या प्रॅक्टिकल लाईफ मध्ये असतात, बट किंवा रिअल लाईफ मध्ये असतात. सो लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं, हॉरिझॉन्टल रोड आहे. येस, हॉरिझॉन्टल रोडवर जर व्हेकल असेल, द व्हेकल जर हॉरिझॉन्टल रोडवर असेल, ऑब्व्हियसली तो रोड काय असेल तर कर्व रोड असेल, म्हणजे सर्क्युलर मोशन तिथे या व्हेकलची दाखवेल. ओके, सो कर्व रोड असल्यामुळे इथे काहीतरी त्याचा सेंटर असणार आहे ऍट सम डिस्टन्स आर, आणि मग त्याच्या अलॉंग जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो कोणता असणार आहे, सेंट्रीपिटल फोर्स, विच इज इक्वल टू -mr⍵². आणि या सेंट्रीपिटल फोर्सला बॅलन्स करायला सो सेंट्रिपिटल फोर्सच्या अगेन्स्ट जो वर्क होतोय तो कोणता असतो, सेंट्रिफ्युगल फोर्स, आणि तो सेंट्रिफ्युगल फोर्स त्या सेंट्रिपिटल फोर्समुळे काय होतो, बॅलन्स होतो. नेक्स्ट आपण फोर्स बघितला होता की ह्या व्हेकलचं जे मास असणार आहे, वेट असणार आहे, त्याच्यामुळे तो फोर्स ऍक्ट होणार आहे. ओके, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन, सो mg, आणि तो व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. आणि जस्ट अपोजिट टू दॅट mg एक अजून फोर्स ऍक्ट होणार आहे, त्याला आपण नॉर्मल रिएक्शन फोर्स म्हणतो. ओके, सो नॉर्मल रिएक्शन म्हणतो, विच इज परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ रोड. सो आता हा n अँड mg एकमेकांना काय करतात, बॅलन्स करतात. बट अवर रोड इज नॉट युनिफॉर्म, सगळीकडे काही युनिफॉर्म नसतात, त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल तर त्या रोडला वेगळं स्ट्रक्चर फॉर्म करावं लागेल त्याचं, किंवा हे जे सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स त्यामुळे सगळीकडे बॅलन्स होतील असं नाही, कारण आपण तिथे पॉइंट, ही व्हेकल आहे ती पॉइंट ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर केली होती, पण व्हेकलला काय असणार आहे तर 4 टायर्स किंवा 2 टायर्स किंवा त्याचं मास, ओके, त्याची साईज, हे सगळं कन्सिडर करून केलं तर मग त्याचा सेंट्रिफ्युगल फोर्स बॅलन्स होईलच असं नाही. ओके, त्याच्यामुळे तुमचं व्हेकल काय होऊ शकतो, स्लिप होऊ शकतो. सो म्हणून रोड जे आहेत ते बँक करणं गरजेचं आहे. सो व्हॉट इज बँकिंग ऑफ रोड, तर हा जो हॉरिझॉन्टल सरफेस असतो ना, या हॉरिझॉन्टल सरफेसला काहीतरी अँगलने टिल्ट केला जातो. ओके, सो ऍक्च्युली असं काहीतरी अँगल दिला जातो आणि दॅट अँगल इज थीटा. ओके, सो हॉरिझॉन्टल रोडला काय करतोय आपण, टिल्ट करतोय with respect to some angle, and that angle is called a banking angle. Okay, so banking angle theta. सो आता बँक केल्यानंतर हा रोड काही हॉरिझॉन्टल राहणार नाही, तर तो टिल्ट होईल किंवा जस्ट ज्या साईडला तुमचं कर्व आहे ना त्या साईडला त्याचा उतार होईल आणि इकडे काय होईल, तो वरती जाईल. ओके, सो असं त्याचं स्ट्रक्चर, एक ट्रायंग्युलर टाइप स्ट्रक्चर फॉर्म होईल. सो सरफेस पासून काहीतरी त्याचा डिस्टन्स असेल ऍट द एंडला. ओके, सो दॅट इज कॉल्ड द बँकिंग ऑफ रोड, आणि ह्या रोडला आपण बँक रोड म्हणणार. ओके, सो बँक रोड. सो द बँकिंग ऑफ रोड इज द surface of curved road is tilted with a horizontal with some angle theta is called the banking of road, and the road is called to be bank road. Okay, so हॉरिझॉन्टल रोड साठी आपण बघितलेलं होतं की हा जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे. ओके, सो स्टॅटिक फ्रिक्शन कुठे असणार आहे तर तुमच्या या साईडला स्टॅटिक फ्रिक्शन तुमच्या जस्ट युअर yes, static friction is your Fs. So Fs is the centripetal force which is act towards the center. Okay, आणि which is equal to mr⍵² त्याची मॅग्निट्यूड होती. So μs is the coefficient of that static friction, म्हणजे तुमचं जे स्टॅटिक फ्रिक्शन आहे ते मॅक्झिमम असेल. ओके, सो त्यावेळेला तुम्हाला जो स्पीड आहे, स्पीड लिमिट मिळेल, मॅक्झिमम स्पीड लिमिट, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त तुमची व्हेकल जास्त स्पीड वाढता कामा नये. ओके, सो आपल्याला μs ऍट द मॅक्झिमम स्टॅटिक फ्रिक्शन
म्यू अपॉन एफ अपॉन एन मिळालं होतं, विच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मॅक्स अपॉन आर जी. सो आर इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड दॅट व्हेकल. ओके, देन येस, आता आपण काय केलं, तर रोड काय केलाय, टिल्ट केलाय किंवा त्याला अँगल दिलाय. सो अँगल दिल्यानंतर your vehicle is like this. Okay, and which is moving. Now आता ह्या व्हेकल वर कोणते कोणते फोर्स ऍक्ट होणार आहे. येस, सो ऑब्विसली त्याच्या वेटमुळे एक फोर्स ऍक्ट होईल, तो काय असेल, टुवर्ड्स द अर्थ किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, सो विच इज इक्वल टू mg. नाव आता आता ह्या mg ला बॅलन्स करायला आपल्याला काय होतं, तर नॉर्मल रिॲक्शन होती. ओके, नॉर्मल रिॲक्शन होती. पण नॉर्मल रिॲक्शन काय असते, नेहमी ह्या रोडला परपेंडिक्युलर असते. ओके, सो रोडला परपेंडिक्युलर म्हणजे ती समथिंग ह्या डायरेक्शन होईल, म्हणजे ही रोडला ची परपेंडिक्युलर. ओके, सो नॉर्मल रिॲक्शन, सी नॉर्मल रिॲक्शन अँड mg नॉट अपोजिट इन साइड. ओके, त्याच्यामुळे मग ते एकमेकांना बॅलन्स करू शकणार नाही. सो या mg ला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला जे हे n आहे ना, तर त्याचे कंपोनंट फाइंड करावे लागतील. ओके, सो जस्ट mg च्या अपोजिट एक फोर्स ऍक्ट होईल. ओके, आणि एक फोर्स बघा ह्याच्या परपेंडिक्युलर असेल. दिस कंपोनंट ऑफ n इज n साइन थिटा असेल, आणि हा बिकॉज दिस अँगल इज ऑल्सो थिटा. ओके, अँड हा जो कंपोनेंट आहे तो काय असेल, n cos theta, right? So now this n sin theta is your centripetal force. Why centripetal force? Because it is acting towards the center of the circular path, right? आणि हा जो n cos theta आहे तो काय करेल, mg ला, ओके, mg ला काय करेल, बॅलन्स करेल इन अपवर्ड डायरेक्शन. त्याच्यामुळे मग आपण लिहू शकतो mg इज इक्वल टू n cos theta and your n sin theta is centripetal force. So centripetal force is equal to m omega square r is equal to n sin theta, right? Or we can write this is equal to m v square upon r. Now if we divide this equation by this, I will n sin theta, okay, 1 2 द्या, याला 1 द्या. So dividing equation 1 by 2. So n sin theta upon n cos theta is equal to mv square upon r, okay, upon mg. So m and m will get cancelled, and n will get cancelled. Then sin upon cos is tan theta is equal to v square upon r into g. Okay, so tan theta is equal to this theta, tan theta is equal to, or this tan theta is equal to v square upon rg आपल्याला मिळतं. आता जर आपल्याला स्पीड काढायचं असेल किंवा हा जो थिटा किती आहे ते जर फाइंड आउट करायचं असेल, ओके, म्हणजे तुमचा अँगल किती किती अँगलने बँक करायचं आहे तुम्हाला. ओके, सो थिटा इज इक्वल टू बँकिंग अँगल काय मिळेल आपल्याला, बँकिंग अँगल थिटा इज इक्वल टू दिस tan inverse of v square upon rg. Yes, and from this equation also we will get the speed limit. म्हणजे त्याला म्हणूया आपण एक स्पीड आहे की मिनिमम स्पीड पण नाही, मॅक्सिमम पण नाही, बट विच इज
मेन कन्व्हिनियंट मोर कन्व्हिनियंट स्पीड, की ह्या जर स्पीडने ही व्हेकल मूव्ह होत असेल तर ती सेफली काय होईल, मूव्ह होईल, तिला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. सो सेफ स्पीड म्हणूया आपण व्ही. ओके, व्हीएस म्हणूया त्याला. व्हीएस इज इक्वल टू काय मिळेल, येस आरजी इकडे डिवाइड होईल. सो टॅन थीटा अपॉन आरजी अँड इथे स्क्वेअर, सो आपल्याला काय करावं लागेल, ह्याचा रूट घ्यावा लागेल. ओके, सो दिस इज द मोस्ट सेफ स्पीड, ओके, फॉर दॅट व्हेकल इन अ बँक रोड. सो व्हेकल जर बँक रोडवर असेल तर व्हीएस इज इक्वल टू टॅन थीटा अपॉन आरजी या स्पीडने मूव्ह झाला तर ते व्हेकल खूप सेफली मूव्ह होईल. आणि अँगल किती असावा त्या रोडचा, तर बँक रोडचा, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आरजी. सो व्ही काय असेल, ही जी व्हेकल आहे त्याचं स्पीड असेल, अँड आर इज द रेडियस ऑफ द कर्व रोड किंवा डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ that curve road and your vehicle, and g is the acceleration due to gravity. Okay, now this is the safe speed. आता सेफ स्पीड आहे, पण आपली व्हेकल काही त्या सेफ स्पीडनेच नेहमी चालेल असं नाही. आपल्याला माहिती नसणार आहे की हा सेफ स्पीड आहे या रोडवर जाण्याचा. ओके, सो एकतर मिनिमम म्हणजे त्याच्या ह्या सेफ स्पीडपेक्षा कमी स्पीडने आपली व्हेकल असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने असेल. पण लिमिट काय असेल, म्हणजे जास्तीत जास्त किती, मॅक्सिमम स्पीड किती चालेल आणि मिनिमम स्पीड किती चालेल, ओके, त्या रोडवरून व्हेकल पास होताना. सो ते फाइंड आउट आपल्याला करावं लागेल. आता फॉर दॅट दिस व्हीएस, ओके, सो आपल्याला हे इक्वेशन लागणार आहे. व्हीएस इज इक्वल टू नो, ऍक्च्युली बघा व्ही स्क्वेअर, सो आरजी इकडे मल्टिप्लाय होईल, नॉट डिवाइड. ओके, सो जस्ट कन्सिडर दॅट. सो टॅन इंटू आरजी, सो हा आरजी इकडे आल्यावर काय होईल, मल्टिप्लाय होईल, राईट. सो व्हीएस इक्वल टू रूट टॅन आरजी. सो व्हीएस काय मिळालं आपल्याला, रूट टॅन आरजी. ओके, विच इज सेफ स्पीड for vehicle. Now we have to find the speed limit, maximum speed limit and minimum speed limit of the vehicle on a bank road. So see, for the lower speed limit, ओके, लोअर स्पीड लिमिट किंवा मिनिमम स्पीड लिमिट साठी, म्हणजेच मिनिमम स्पीड आहे म्हणजे हा जो सेफ स्पीड आहे आपला व्हीएस त्याच्यापेक्षा स्पीड काय असेल, कमी असेल, राईट. सो आपण लोअर स्पीड लिमिट साठी किंवा मिनिमम साठी V1 म्हणून इंडिकेट करूया. सो V1 इज लेस दॅन दॅट टॅन थीटा आरजी और आरजी टॅन थीटा, रूट ऑफ आरजी टॅन थीटा. ओके, सो V1 जर कमी असेल आरजी टॅन थीटा पेक्षा, म्हणजेच ही जी व्हॅल्यू आहे ना सेंट्रीफ्युगल फोर्सची, जो आपल्याला बॅलन्स करायचा, सो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज ऑल्सो लेस दॅन एन. ओके, सो हे जे इक्वल टू होते, पण एम व्ही स्क्वेअर आर, कारण स्पीड कमी झाला म्हणजे एन साइन थिटा पेक्षा काय होणार, हा फॅक्टर पुन्हा कमी होईल. ओके, सो एन व्ही वन स्क्वेअर आर इज लेस दॅन द एन साइन थिटा. नाव आता बघा, हा जो व्हेकल आहे तर व्हेकल स्टॅटिक फ्रिक्शन असेल. सो स्टॅटिक फ्रिक्शन कुठे असेल, तर ऑब्विसली या टायर्स, ओके, टायर्स आणि रोडच्या मध्ये. ओके, सो हे स्टॅटिक फ्रिक्शन इन द केस ऑफ दिस मिनिमम स्पीड, कमी स्पीड असेल तेव्हा हे स्टॅटिक फ्रिक्शन आहे ना ते बँक रोडच्या अप्पर साइडच्या कडे ऍक्ट होईल. सो एफ एस ची जी डायरेक्शन असेल ती बँक रोडच्या अप्पर साइडला असेल. ओके, इन द केस ऑफ मिनिमम स्पीड और सेफ स्पीड पेक्षा कमी स्पीडला जेव्हा व्हेकल असेल तेव्हा. ओके, आता जर बघितलं आपण तर आता एफ एस आहे. सो एफ एस चे काय होतील, दोन कंपोनंट्स आपण फाइंड आउट करू शकतो, कारण इथे दिस इज नॉट परपेंडिक्युलर टू द व्हील विच इज अलॉंग द रोड, अँड
हा जो एफ एस आहे तो आपल्या सेंट्रिपिटल फोर्सच्या अपोजिट साईडला पण नाहीये. ओके, सो सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे एफ एस इज नॉट सेंट्रिफ्युगल फोर्स हिअर. ओके, सेंट्रिफ्युगल फोर्स नसल्यामुळे सेंट्रिफ्युगल फोर्स काहीतरी असणार आहे विच इज सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे एन साईड थिटा साइन थिटाच्या जस्ट अपोजिट असेल. सो जर आपण तो फोर्स घेतला तर हा काय असेल, सेंट्रिफ्युगल फोर्स विच इज जस्ट अपोजिट टू द एन साइन थिटा ऑर सेंट्रिपिटल फोर्स. ओके, आता थोडं आपण बघितलं तर मग हे जे हॉरिझॉन्टल सरफेस आहे ना, सो हॉरिझॉन्टल सरफेस आणि हा सेंट्रिफ्युगल फोर्सचा जो सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे ते एकमेकांना पॅरलल आहेत. ओके, सो पॅरलल असल्यामुळे हा अँगल थीटा आहे. सो पॅरलल लाईनच्या लॉनुसार हा अँगल पण काय होईल, थीटा होईल. राईट, आणि ऑब्व्हियसली आता एफ एस चे दोन कंपोनंट असतील, एक हा कंपोनंट आहे आणि अजून हा एक कंपोनंट असेल. राईट, सो दोन कंपोनंट्स होतील. सो दिस कंपोनंट इज इक्वल टू एन, नॉट एन, एफ एस. ओके, एफ एस चे कंपोनंट ना, सो एफ एस कॉस थीटा अँड दिस कंपोनंट इज इक्वल टू एफ एस साइन थीटा. राईट, आता दोन कंपोनंट्स मिळाले. तर आता हे जे फोर्स आहेत ते कसे बॅलन्स होतात, बॅलन्सिंग कंडिशन त्याच्या काय काय असतील ते आपल्याला बघावं लागेल. सो बॅलन्सिंग कंडिशन काय असेल, आता हा एम जे वेट, सो त्याला बॅलन्स करायला फोर्स कोणता होता आपला, एन कॉस थिटा. ओके, एम जे इज इक्वल टू एन कॉस थिटा. पण एन कॉस थिटा त्याच्या जस्ट पॅरलल कोणता आहे, एफ एस साइन थिटा. ओके, सो हे दोन फोर्स काय होतील, ऍड होतील इन दिस कंडिशन. सो आपल्याला काय मिळेल, एम जी इज इक्वल टू एन कॉस थिटा प्लस एफ एस साइन थिटा. राईट, नाव आता दुसरा फोर्स कोणता, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स सेंट्रिफ्युगल फोर्सला काय करतो, बॅलन्स करतो. बट नाव इथे बघा, एन साइन थिटा ह्याच्या जस्ट अपोजिट साईडला कोणता आहे, एफ एस कॉस थिटा म्हणजे तो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. सो हे दोघं काय करतील, एकमेकांना बॅलन्स करतील. येस, सो सेंट्रिफ्युगल ऍक्च्युली सेंट्रिफ्युगल फोर्स काय असतो आपला, एम ओमेगा स्क्वेअर आर किंवा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. सो काय मिळेल आपल्याला, एम व्ही वन, आपण व्ही वन कन्सिडर केलाय, व्ही वन स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू काय होतं, एन साइन थिटा. ओके, बट आता काय म्हटलंय, एन साइन थिटा इज लेस देन दिस. ओके, म्हणजे ते फुलफिल करण्यासाठी अजून कोणता तरी फोर्स तिथे आहे. ओके, सो ग्रेटर दॅन दिस. सो फुलफिल करण्यासाठी अजून एक फोर्स काहीतरी त्याच्यातून मायनस होईल म्हणजे ते इक्वल होईल दोन्ही कंडिशन. सो एम व्ही वन आर स्क्वेअर इज इक्वल टू काय, एन साइन थिटा. आणि बघा एफ एस कॉस थिटा काय, अपोजिट टू दिस एन साइन थिटा म्हणजे एफ एस कॉस थिटा त्यातून मायनस होईल, एफ एस कॉस थिटा. ओके, सो आता ह्या दोन कंडिशन वापरून आपल्याला काय करायचंय, स्पीड किती असणार आहे. ओके, व्ही वन फाइंड करायचंय, व्ही वन किती असणार आहे किंवा स्पीड लिमिट किती असणार आहे. सो मिनिमम स्पीड किती असेल ते फाइंड करायचं. कसं करणार, सो जस्ट डिवाइड दिस टू इक्वेशन, एम व्ही वन स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी इज इक्वल टू, डिवाइड केलं तर काय होईल, एन कॉस थीटा प्लस एफ एस साइन थीटा, नॉट सॉरी ही वाली इक्वेशन. सो एन साइन थीटा एफ एस प्लस एफ एस कॉस थीटा अपॉन एन कॉस थीटा प्लस एफ एस साइन थीटा. ओके, काय केलं आपण, ही इक्वेशन फॉर मिनिमम स्पीड व्ही वन इज मिनिमम असेल किंवा लेस असेल तर मग आपल्याला काय मिळेल, फॉर व्ही मिनिमम असेल तेव्हा द एफ एस इज इक्वल टू म्यू एस इंटू एन. Yes, Fs is equal to mu s into n. This is condition for the minimum speed. So mu s is the coefficient of static friction, okay, into n. So we can put this value of Fs in this equation. इथे बघा m आणि m will get cancelled out आणि आपल्याला काय मिळेल, v1 square upon r into g is equal to
एन साइन थिटा मायनस एफ एसच्या जागी काय पुट करू शकतो आपण, म्यू एस इंटू एन इंटू कॉस थिटा, ओके, अपॉन काय, एन कॉस थिटा प्लस एफ एसच्या जागी म्यू एस एन साइन थिटा. नाव इथे एन काय करू शकतो आपण, एन कॉमन काढू शकतो. सो आपल्याला मिळेल v1 स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू एन कॉमन इन ब्रॅकेट साइन थिटा मायनस म्यू एस कॉस थिटा अपॉन एन पुन्हा कॉमन कॉस थिटा इंटू म्यू एस कॉस थिटा प्लस म्यू एस साइन थिटा, एन कॉमन कॉस थिटा प्लस म्यू एस साइन थिटा. येस, सो एन आणि एन कॅन्सल आउट होतील ना. इथे आपल्याला इथे आपण काय करतो तर टॅनच्या स्वरूपात जर आपल्याला कारण VS बघा टॅन थिटा आर जी, ओके, टॅनच्या स्वरूपात आपल्याला मिळतं. सो आपण काय करू शकतो, इथे कॉस थिटाने डिवाइड करू शकतो. सो टॅन कॉस थिटाने काय करा, डिवाइड करा दोन्ही बाजूला. सो v1 स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू, सो dividing by cos theta. Okay, so what we will get, sin theta upon cos theta minus mu s cos theta upon cos theta. Okay, then अजून cos theta upon cos theta ने just divide करायचं, minus plus mu s sin theta upon cos theta. Now sin upon cos is tan and cos theta हे दोघं कॅन्सल आउट होतील. सो काय मिळेल आपल्याला, v1 स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू tan थीटा मायनस म्यू एस अपॉन सी, दोघं कॅन्सल आउट झाले म्हणजे 1 राहील, 1 प्लस म्यू एस इंटू टॅन थिटा, साइन अपॉन कॉस इज टॅन, सो म्यू एस इंटू टॅन थिटा. ओके, सो आपल्याला काय पाहिजे, v1 म्हणजे मिनिमम स्पीड लिमिट, किती लिमिट असलं पाहिजे, किती मिनिमम स्पीड असलं पाहिजे आपल्या व्हेकलला. सो काय करणार, v1 एका साईडला ठेवा, आरजी दुसरीकडे घेऊन जा. सो जस्ट मी इकडे लिहिते, सी काय मिळेल, v1 स्क्वेअर इज इक्वल टू आरजी मल्टिप्लाय होईल आरजी इंटू टॅन थीटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थीटा. ओके, सो v1 स्क्वेअर रूट घेतल्यावर आपल्याला v1 मिळेल. सो v1 इज इक्वल टू रूट ऑफ आरजी टॅन थीटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थीटा. ओके, सो दिस इज द लोअर स्पीड लिमिट. Okay, this is the lower speed limit or minimum speed for the vehicle in a bank road. Yes, आता हा जो tan theta, so tan theta ची व्हॅल्यू जर ओके, सो जर tan theta is equal to mu s असेल. ओके, सो काय मिळेल आपल्याला, v1 tan theta ची व्हॅल्यू mu s असेल. ओके, सो दॅट इज द maximum static friction, right, coefficient of static friction. So we will get, see, this is equal to mu s, so mu s minus mu s is 0, so v1 is equal to आपल्याला 0 मिळेल. ओके, आता ही कंडिशन कधी पॉसिबल आहे बघा, आपला जर tan theta is equal to mu s कधी होईल, जेव्हा तुमचा जो हा अँगल आहे ना थीटा, तो खूप कमी असेल, म्हणजे खूप कमी बँक रोड असेल. ओके, थीटा इज व्हेरी स्मॉल आणि तुमचा जो
सरफेस आहे तो व्हेरी रफ असेल. जास्त रफ असला म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन काय असेल, स्टॅटिक फ्रिक्शन इज मॅक्सिमम. ओके, सो कोएफिशियंट काय होईल, मॅक्सिमम होईल आणि त्या कंडिशनला तुमचा स्पीड जो व्हेकलचा तो 0 होऊन जाईल. येस, सो दिस इज द लोअर स्पीड लिमिट फॉर अपर स्पीड लिमिट. आता अपर स्पीड लिमिट साठी काय होईल, अप्पर म्हणजे मॅक्सिमम. सो मॅक्सिमम स्पीड जर ह्या व्हेकलचा किती असला पाहिजे, ओके, त्याच्यापेक्षा जास्त जर स्पीड झाला तर तुमची व्हेकल काय होऊ शकते, तिचा ऍक्सिडेंट होऊ शकतो किंवा ती स्लिप होऊ शकते. ओके, सो अप्पर स्पीड लिमिट. फॉर अपर स्पीड लिमिट म्हणजेच मॅक्सिमम स्पीड ऑफ द व्हेकल ऑन अ बँक रोड. सो स्पीड लिमिट, स्पीड काय जास्त आहे, ओके, सेफ स्पीड पेक्षा जास्त आहे. म्हणजे V1 काय असेल इथे, सॉरी V2 घेऊया, अपर साठी ग्रेटर असेल. V2 ग्रेटर असला RG टॅन थिटा पेक्षा, म्हणजे इथे M V2 स्क्वेअर अपॉन R हा पण काय असेल, ग्रेटर दॅन N साइन थिटा असेल. ओके, सो N साइन, कारण V2 मोर आहे. ओके, V2 जर जास्त आहे म्हणजे N साइन थिटा पेक्षा हा M V2 स्क्वेअर अपॉन R हा फॅक्टर किंवा आपण याला सेंट्रीफ्युगल फोर्स तो पण काय होईल, N साइन थिटा पेक्षा ग्रेटर होईल. आता इथे आता ह्या ज्या कंडिशन मिळाल्यात आपल्याला, ओके, सो कंडिशन बघा, जेव्हा स्पीड आहे ना, स्पीड काय असेल, मोर असेल कशापेक्षा, सेफ स्पीड पेक्षा, VS पेक्षा जर स्पीड जास्त असेल तर तुमचा हा जो फ्रिक्शन आहे, स्टॅटिक फ्रिक्शन आहे, तो कोणत्या साईडला असेल, कोणत्या डायरेक्शनला असेल, तर टुवर्ड्स द किंवा लोअर साईडला, जे बँक टिल्ट केलेला आहे ना आपण अँगल, सो अपर साईडला नसून तो लोअर साईडला, म्हणजे तुमचा जो आतला, त्या रोडच्या आतला जो टायर आहे त्या टायरच्या डायरेक्शनला असेल. ओके, सो FX ची डायरेक्शन इथे चेंज होते. सो इथे FX असेल तर आता FX चे पुन्हा काय मिळतील आपल्याला, कंपोनंट मिळतील. येस, सो दिस कंपोनंट इज FS sin theta, right? FS sin theta, and this component is FS cos theta. Okay, so हा कंपोनंट म्हणजे आता बघा, हा थीटा अँगल आहे ना, आता ही डायरेक्शन आणि तुमचा हॉरिझॉन्टल पाथ हे दोघं एकमेकांना पॅरलल आहेत, आणि हा अँगल आहे ना, हा वाला अँगल अँड दिस अँगल हे दोघं काय आहेत, तर अपोजिट अँगल. सो अपोजिट अँगल काय असतात, पॅरलल लाईनचे हे काय असतील, सेम असतील, म्हणजे हा अँगल पण तुमचा थीटा होईल. सो दिस कंपोनंट शुड बी FS कॉस थीटा आणि हा कंपोनंट काय असेल, FS साइन थीटा. ओके, आता बघा MG, आता हा MG आहे. ओके, सो MG बॅलन्स कसं होईल, तर MG ला पॅरलल जस्ट FS साइन थीटा पण आहे. सो MG इज इक्वल टू काय होईल, FS साइन थीटा, त्याच्यातून सो N cos theta तर अपोजिट आहे. सो N cos theta मधून अजून हा FS sin theta काय होईल, मायनस होईल, राईट. सो N sin cos theta मायनस दॅट FS sin theta. सी, MG च्या अपोजिट कोणता आहे, N cos theta, आणि N cos theta च्या अपोजिट पुन्हा FS sin theta पण ऍक्ट होतोय. ओके, म्हणजे हे काय होतील, FS sin theta प्लस MG इज इक्वल टू N cos theta, राईट. FS sin theta दोघं आणि MG एकमेकांना पॅरलल आहेत, त्याच्यामुळे ते दोघं ऍड होतील. FS sin theta प्लस MG इज इक्वल टू N cos theta. सो MG इज इक्वल टू हा प्लस, येस, प्लस इकडे गेल्यावर FS मायनस होईल. ओके, मायनस साइन FS sin theta. सो हा कंपोनंट मिळाला. त्याच्यानंतर MV2 स्क्वेअर R. येस, आता बघा, MV2 स्क्वेअर R म्हणजे तुमचा सेंट्रीफ्युगल फोर्स. सो सेंट्रीफ्युगल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स कोणता आहे तुमचा, N साइन थिटा. येस, सेंट्रिफ्युगल फोर्स कुठे ऍक्ट होईल, तर या डायरेक्शनला असेल. ओके, तुमच्या व्हेकलचा सेंट्रिफ्युगल फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स दोघं एकमेकांना काय करतील, तर दोघं एकमेकांना बॅलन्स करतील किंवा अपोजिट साइडला असेल. सो हा जो सेंट्रिपिटल फोर्स तो काय होतोय, N साइन थिटा ऑलरेडी आहेच, ओके, टुवर्ड्स द सेंटर, प्लस FS कॉस थिटा हा पण दोघं काय एकमेकांना पॅरलल, त्याच्यामुळे N साइन थिटा
प्लस एफ एस कॉस थिटा यांच्या दोघांच्या अपोजिट काय असेल तुमचा सेंट्रीफ्युगल फोर्स असेल. म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्सला हे दोघं फोर्स काय करतील इथे बॅलन्स करतील. त्याच्यामुळे सेंट्रीफ्युगल फोर्स इज mv2 स्क्वेअर अपॉन आर. सो एन साइन थिटा पण आहे प्लस एफ एस कॉस थिटा. सो एफ एस कॉस थिटा काय होईल इथे ऍड होईल. ओके, सो फक्त साइन चेंज होत आहेत तुमच्या डेरिव्हेशन मध्ये, तुम्ही करू शकता. बघा सेम आहे, एम एम कॅन्सल आउट होईल, दोघं डिवाइड करा. सो ह्या इक्वेशनने एम जी ला डिवाइड करा. सो इथे फक्त काय होईल तुमचा साइन चेंज होईल. इथे प्लस साइन येईल आणि इथे मायनस साइन. ओके, देन पुन्हा इथे प्लस साइन, इथे मायनस साइन. अँड येस, इथे पण प्लस साइन, इथे मायनस साइन. प्लस मायनस, इथे प्लस आणि इथे काय येईल मायनस. सेम येते, फक्त साइन चेंज होते मायनस. ठीक आहे, जस्ट डू इट. अँड v1 स्क्वेअर इज इक्वल टू rg tan थिटा. बघा rg tan थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस येस, हा rg काय होतं इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होते म्यू एस tan थिटा. अँड v1 इज इक्वल टू सो स्क्वेअर, इथे v2 घ्यावं लागेल. मॅक्झिमम स्पीड लिमिट साठी आपण काय केलं v2 कन्सिडर केलं. ओके, सो v2 इज इक्वल टू rg tan थिटा प्लस म्यू एस रूट ऑफ, राईट, स्क्वेअर रूट घ्यावं लागेल स्क्वेअर कॅन्सल आउट करण्यासाठी. सो v2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट rg tan थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस ऑफ म्यू एस tan थिटा. सो दिस इज अप्पर स्पीड लिमिट. म्हणजे ह्याच्यापेक्षा तुमचं स्पीड वाढता कामा नये. ओके, म्हणजे आता जे दोघं पण आपण डिस्कस केले, लोअर स्पीड लिमिट, अप्पर स्पीड लिमिट. सो व्हेकल तुमचं काहीही असो, इथे या दोघांमध्ये जर विचार केला तर फक्त डिस्टन्स बघा, सेंटर पासून हे डिस्टन्स गरजेचं आहे. ओके, आणि आरजी. सो आरजी दोघं पण काय असतील कॉन्स्टंट असतील, कारण आर तर डिस्टन्स आहे फ्रॉम सेंटर अँड जी इज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. देन टॅन थिटा, कारण हा थिटा बँक ऑलरेडी तुमचा रोड बँक आहे, त्याच्यामुळे हा थिटा काय असेल कॉन्स्टंट असेल. सो ऑल्सो दिस थिटा इज ऑल्सो कॉन्स्टंट. त्याच्यामुळे हा जो स्पीड आहे, ओके, स्पीड कशावर डिपेंड आहे तुमचा स्टॅटिक फ्रिक्शनवर, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. सो म्यू एस आहे ना, म्यू एस इज इक्वल टू कॉट थिटा असेल. ओके, कॉट थिटा. सो म्यू एस ची व्हॅल्यू कॉट थिटा असेल तर साइन टॅन थिटा प्लस कॉट थिटा 1 अपॉन दिस 1 अपॉन म्यू एस कॉट थिटा टॅन थिटा. ओके, सो 1 मायनस कॉट थिटा टॅन थिटा इज अनदर कंडिशन. सो v2 जेव्हा म्यू एस इज इक्वल टू कॉस थिटा असेल, म्हणजे तुमचं स्टॅटिक फ्रिक्शन किती असेल कॉट थिटा, तेव्हा मात्र तुमचा v2 आहे. सो v2 म्हणजे मॅक्झिमम स्पीड. ओके, तो काय होईल इन्फिनिटी होऊन जाईल. ओके, इन्फिनिटी म्हणजे दॅट इज नॉट पॉसिबल. येस, सो द म्यू एस शुड बी, सो म्यू एस मॅक्झिमम किती असेल, म्यू एस मॅक्झिमम म्हणजे स्टॅटिक कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ऑब्विसली 1 असेल. मॅक्झिमम म्यू एस मॅक्झिमम 1 असेल. सो म्यू एस जर त्याच्यापेक्षा जास्त म्यू एस तुमचा वाढला तर मग तुमचा जो स्पीड आहे तो इन्फिनिटी म्हणजे खूप जास्त होईल आणि दॅट इज नॉट पॉसिबल फॉर आवर व्हेकल. आणि जर तुमचा जो म्यू एस आहे तो टॅन थिटा असेल मगाच्या कंडिशनमध्ये, तर मग तुमचं स्पीड का होऊन जाईल 0 होऊन जाईल. सो दोघं पण आपल्यासाठी कंडिशन चुकीच्या आहेत. सो स्पीड किती हवा तर मॅक्झिमम स्पीड लिमिट आणि मिनिमम स्पीड लिमिटच्या आतमध्ये. सो व्हीएस सेफ स्पीड पेक्षा थोडंसं जास्त थोडंसं कमी चालू शकतो. ओके, सो पण त्याच्यापेक्षा खूप जास्त आणि खूप कमी तिथे गरजेचं नाहीये. सो हे काय आहे तर सगळ्या व्हेकल्ससाठी लागू होतं. म्हणजे तुमच्या रोडवरून तुमचं, कारण बघा इथे ह्या स्पीडच्या इक्वेशन मध्ये कुठेच मास तिथे इम्पॉर्टंट नाही. मास तर कॅन्सल आउटच होते. ओके, देन नॉर्मल रिएक्शन पण काय होते कॅन्सल आउट होते, म्हणजे त्याची साईज पण काही मॅटर करत नाहीये. ओके, सो मॅटर काय करतं तर फक्त म्यू एस. ओके, आणि डिस्टन्स आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, पण हे तर काय असणार आहे कॉन्स्टंटच असणार आहे. ओके, सो स्पीड डिपेंड कोणत्याही म्हणजे जेव्हा रोड बँक केले जातात तेव्हा सगळ्या
प्रकारच्या वाहनांसाठी, सगळ्या प्रकारच्या व्हेकल्ससाठी ते रोड काय केलेले असतात, सेफ असतात किंवा त्या स्पीडच्या लिमिटपर्यंत सेफ असतात. मग स्पीड वाढवायचं किती, कमी किती करायचं ते डिपेंड असतं तुमच्या व्हेकलवर. ओके, सो दिस इज द ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन व्हेकल ऑन अ बँक रोड. सेफ स्पीड आपण बघितलं, VS इज इक्वल टू टॅन थिटा RG. बँक रोड काय असतो तर हॉरिझॉन्टल पासून आपला जो रोड आहे तो थोडा टिल्ट केला जातो, त्याला एक अँगल दिला जातो थिटा, आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमची जी व्हेकल आहे ती सेफली मूव्ह होऊ शकते. पण स्पीड किती पाहिजे, VSच्या आसपास. ओके, देन मिनिमम स्पीड आणि मॅक्झिमम स्पीड बघितलं आपण. V2 is maximum speed RG tan theta plus mu s upon 1 minus mu s tan theta, and minimum speed limit किती आहे, root of RG tan theta minus mu s 1 plus mu s tan theta. Yes, and हा अँगल किती असणार आहे तर अँगल इज इक्वल टू थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ yes, so this is our example. Then next time आपण अजून एक एक्झाम्पल बघणार आहोत सर्क्युलर मोशनचं, विच इज कॉल्ड द कोनिकल पेंड्युलम. ओके.